किशोरी पेडणेकर यांच्या संदर्भातली बातमी आहे। माजी महापौर होत्या किशोरी पेडणेकर त्या मातोश्रीवर दाखल झाल्याचं कळतंय। किशोरी पेडणेकर यांना अजूनही एबी फॉर्म मिळालेला नाही, त्या एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यामुळे त्या मातोश्रीवर दाखल झाल्यात असं कळतंय। मातोश्री बाहेर आज प्रचंड गर्दी बघायला मिळते आहे। अनेकांना अपेक्षा आहे एबी फॉर्मची। आपण बोलूया आमचे प्रतिनिधी सुमित यांच्याशी। सुमित, असं कळतंय की माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना सुद्धा अजून एबी फॉर्म मिळालेला नाही आणि त्या मातोश्रीवर आल्या आहेत, काय सांगाल? मातोश्रीवरून आत्ताच त्या निघालेल्या आपण बघतोय, आल्या आणि अगदी 5 मिनिटात त्या निघालेल्या आहेत। नेमकं कारण काय हे कळलेलं नाही, पण 199 मधून त्या इच्छुक आहेत। तोच त्यांचा जुना मतदारसंघ आहे, पण त्यांना कालपासून एबी फॉर्म दिलेला नाहीये। तर त्यांच्या विरोधामध्ये तिथलेच एक स्थानिक शाखा प्रमुख गोपाळ खाडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक होते आणि त्यांना देखील मातोश्रीवर आता बोलावल्याची माहिती मिळते। ते आतमध्ये गेलेले आहेत आणि किशोरी पेडणेकर बाहेर गेलेले आहेत। नेमकं उमेदवारी कोणाला मिळाली आहे या सगळ्या संदर्भातला संभ्रम कायम आहे। पण किशोरी पेडणेकर यांच्या चेहऱ्यावरती जेव्हा त्या इथून बाहेर निघाल्या तेव्हा चिंता दिसत होती। त्यामुळे उमेदवारी नेमकी नाकारली आहे की दुसऱ्या कोणाला मिळते की नेमकं काय घडतंय या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष आहे। बर, पण असं काही होऊ शकतं का? कारण जेव्हापासनं 2 शिवसेना झाल्या तेव्हापासनं किशोरी पेडणेकर या उद्धव ठाकरेंसोबतच आहेत, तर त्यांचा विचार सुद्धा केला जाईल, कारण त्या माजी महापौर सुद्धा राहिलेल्या आहेत आणि त्यांचं काम तसं चांगलं राहिलेलं आहे। तर दुसऱ्या कुठल्या विभागासाठी त्यांचा विचार होऊ शकतो का? आजूबाजूच्या सगळ्याच विभागांमध्ये इच्छुकांची संख्या फार मोठी आहे, कारण वरळी हा मराठी मतदारसंघ ठाकरेंचा बालेकिल्ला आहे। आदित्य ठाकरे आमदार आहेत तिथले आणि म्हणून तिथे कोणताही उमेदवार निवडूनच येईल अशी शक्यता अधिक आहे किंवा तसा विश्वास प्रत्येक उमेदवाराला आहे। म्हणून प्रत्येक जण इच्छुक आहे आणि किशोरी पेडणेकरांचं पुनर्वसन इतर कोणत्या वॉर्डात केलं जाणार की त्यांना 199 मधूनच उमेदवारी दिली जाणार या सगळ्या संदर्भात कोणतीही स्पष्टता आलेली नाहीये। मात्र ज्या वेगानं किशोरी पेडणेकर आत आलेल्या होत्या तितक्याच वेगानं त्या पुन्हा बाहेर गेलेल्या, त्यामुळे त्यांना एबी फॉर्म मिळालाय की नाही या सगळ्या संदर्भातली कोणती माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये। आणि असं काही होऊ शकतं की किशोरी पेडणेकर यांच्या मागे मधल्या काळात जे शुक्ल कष्ट लागलं होतं चौकशीचं, त्याचा काही परिणाम उमेदवारी देण्यासंदर्भात किंवा देण्यावर होऊ शकेल? किशोरी पेडणेकर या कायम पक्षासोबत राहिलेल्या होत्या आणि कायम पक्षासोबतच नाही तर त्यांनी पक्षासाठी बरंच काम देखील केलेलं आहे आणि त्यामुळे चौकशीचं शुल्क कष्ट त्यांच्या मागे लागले म्हणून त्यांची उमेदवारी कदाचित नाकारली जाईल असं नसेल, कारण याआधी देखील शाखा प्रमुख तिथले स्थानिक सातत्यानं म्हणत होते की आम्हाला देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं आहे। ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे। नक्की सुमित, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आपण जर तर विषयी खरं तर बोलतोय, पण अजून निश्चिती झालेली नाही की किशोरी पेडणेकर यांना एबी फॉर्म मिळालाय की नाही 199 मधून।